नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विशाल तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1967 ही एक लँडमार्क केस आपण पाहणार आहोत। भारतीय संविधानाच्या इतिहासात आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात ज्या अतिशय काही महत्त्वाच्या केसेस होऊन गेल्या त्यांनाच आपण लँडमार्क केसेस म्हणतो। कारण की या केसेसमधून जे सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत, जे जजमेंट पास केलेले आहेत, त्या जजमेंटचा आपल्या एकंदरीत भारतीय जनमानसावर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो। आणि त्याच्यामुळेच ह्या जे सर्व केसेस आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। याआधीच्या लेक्चरमध्ये आपण शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1951 ही एक अतिशय महत्त्वाची केस आपण डिस्कस केली आणि त्यासोबतच फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट म्हणजेच पहिली घटना दुरुस्ती हे सुद्धा आपण विस्तृतपणे पाहिली। आणि फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1951 आणि शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1951 ही केस आणि ह्या दोन्ही गोष्टी जमीनदारी व्यवस्था निर्मूलनासंबंधी अर्थातच लँड रिफॉर्म्स याच्याशी ते निगडीत होत्या। आणि मित्रांनो, आजची जी आपली केस आहे गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब ही सुद्धा जमीनदारी एबोल्युशन ॲक्ट अर्थातच जे काही लँड रिफॉर्म्स कायदे त्यावेळेस करण्यात आलेले आहेत त्याच्याशी संबंधित असलेली ही आपली केस आहे। 1953 मध्ये पंजाबमध्ये जो पंजाब सिक्युरिटी अँड लँड टेन्युअर ॲक्ट 1953 हा पास करण्यात आला, त्या विरोधामध्ये गोलकनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली आणि आपले जे काही इश्यू होते, ज्या समस्या होत्या ते त्यांनी तिथं मांडल्या। तर आजची आपली जी केस आहे हे सुद्धा एक अतिशय लँडमार्क केस आहे आणि या केसमधून जी सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट पास केलं त्या जजमेंटचा सुद्धा आपल्या भारतीय संविधानावर आणि भारतीय जनमानसावर खूप मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो। त्यामुळे सुद्धा ही एक महत्त्वाची अशी केस आहे। आणि मित्रांनो, या केसच्या फॅक्ट्सबद्दल जर सांगायचं झालं तर गोलकनाथ हे पंजाबमधील लँडलॉर्ड्स अर्थात जमीनदार होते। हेनरी आणि विलियम गोलकनाथ हे दोघं भावंड होते आणि त्यांच्याकडे 500 एकर शेती त्यावेळेस त्यांच्या पोझिशनमध्ये होती। आणि पंजाब सरकारने पंजाब सिक्युरिटी अँड लँड टेन्युअर ॲक्ट 1953 हा लँड रिफॉर्म संबंधीचा ॲक्ट त्यावेळेस पास केला आणि त्यांनी गोलकनाथ यांना नोटीस देऊन सांगितलं की तुम्हाला फक्त 30 एकर शेती तुमच्याकडे ठेवता येईल आणि बाकीची उर्वरित जी तुमची जमीन आहे ते राज्य सरकार ॲक्वायर करणार आहे। आणि हे ऐकून गोलकनाथ यांना मोठा झटका लागला, त्यांच्या मनावर आघात झाला आणि त्याच्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या अधिकारांचं उल्लंघन राज्य सरकार करत आहे म्हणून त्यांनी धाव घेतली। त्याचं कारण असं आहे की आपण जाणतो की त्यावेळेस जे आहे राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार होता आणि 19(1)(f) या आर्टिकलमध्ये राईट टू प्रॉपर्टी संबंधीचं प्रोव्हिजन भारतीय संविधानामध्ये दिलेलं होतं। आणि राज्य सरकार हे जे शेती लँड गोलकनाथ बंधू यांच्याकडून काढून घेत आहे पंजाबचा जो ॲक्ट होता त्यानुसार, तर हे कुठेतरी गोलकनाथ बंधू यांच्या मूलभूत अधिकाराचं हनन आहे असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच फंडामेंटल राईट्सच्या व्हायलेशन संदर्भात त्यांनी आर्टिकल 32चा आधार घेऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आपलं पिटिशन फाईल केलं। तर या केसमध्ये जे काही महत्त्वाचे इश्यू इन्वॉल्ड होते त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं सांगता येईल की एक आर्टिकल 19(1)(f) म्हणजेच राईट टू प्रॉपर्टी याचं उल्लंघन हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये होता। आणि राज्य सरकार एखादा कायदा करून इंडिव्हिज्युअलचं फंडामेंटल राईट्सचं इन्क्रोच करते किंवा त्याचं उल्लंघन होतं आहे आणि हे कुठेतरी इलिगल गोष्ट या ठिकाणी राज्य सरकारने केलेली आहे, हा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये होता। आणि त्याच्यासोबतच आर्टिकल 13चं सुद्धा याच्यामध्ये उल्लंघन होत आहे। कारण आपण जाणतो की आर्टिकल 13मध्ये आपल्याला असं दिसून येतं की एखादा ॲक्ट जो फंडामेंटल राईट्स अर्थातच भारतीय संविधानाचा जो पार्ट 3 आहे त्याच्याशी जर कॉन्ट्ररी असेल, त्याच्याशी जर विरोधाभासी असेल तर तो ॲक्ट किंवा त्या ॲक्टचा तो विरोधाभासी असलेला भाग हा वाईड ठरवण्यात येतो, तो रद्दबातल ठरवण्यात येतो। तर याच्यामध्ये आर्टिकल 13चा सुद्धा उल्लेख आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे आर्टिकल 368 नुसार पार्लमेंटला हा पूर्ण अधिकार आहे का की जे लँड रिफॉर्म्स होत आहेत आणि जे 9व्या शेड्यूलमध्ये 9th शेड्यूलमध्ये जे आपण रॅटिफाय करून त्याला टाकतो आणि त्याद्वारे ते जे ॲक्ट्स आहेत ते सर्व ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर जातात, त्याच्यामुळे हे कुठेतरी अयोग्य गोष्ट आहे। हा सुद्धा एक क्वेश्चन याच्यामध्ये अराईज झालेला आहे।
आणि त्यासोबत जे पहिल्या घटनादुरुस्तीनुसार जी आर्टिकल 31A 31B आणि जे 9th शेड्यूल भारतीय संविधानामध्ये जोडलं गेलं त्याच्यावर सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि लॉ आणि अमेंडमेंट हे एकच आहेत की वेगवेगळे, हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता. आर्टिकल 13मध्ये लॉ हा शब्द आलेला आहे आणि तिथे अमेंडमेंट हा शब्द कुठे आलेला नाही आहे आणि म्हणूनच लॉ आणि अमेंडमेंट ह्या एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. आणि त्याचसोबत फंडामेंटल राईट्स हे जे इंडिव्हिज्युअलचे महत्त्वपूर्ण अधिकार असतात त्याला पार्लमेंट एखादा ॲक्ट करून किंवा राज्य सरकारच्या एखाद्या कायद्यानुसार ते कर्टेल केल्या जाऊ शकतात का किंवा त्याच्यावर लिमिटेशन आणता येऊ शकतात का, त्याला म्हणजेच पार्ट 3 फंडामेंटल राईट्स याच्यामध्ये अमेंडमेंट करणं शक्य आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये उपस्थित झाला. तर असे काही महत्त्वाचे प्रश्न या केसमध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि एकंदरीत या केसचं स्वरूप पाहता अतिशय महत्त्वाची अशी केस होती. आणि पंजाबचे जे जमीनदार आहेत गोलकनाथ आणि यांच्यासोबतच भारतामध्ये असलेले काही आणखीसुद्धा जे जमीनदार आहेत ज्याचा इंटरेस्ट याच्यामध्ये या केसमध्ये दिसून येतो, तर त्यांच्या वतीनंसुद्धा या केसमधून काय निर्णय अपेक्षित आहे किंवा काय निर्णय येणार याची सर्वांना उत्सुकता होती. तर हे जे काही महत्त्वाचे क्वेश्चन या केसमध्ये अराईज झालेले होते, हे जे काही महत्त्वाचे इश्यूज समस्या या केसमध्ये मांडल्या गेलेल्या होत्या आणि या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 11 जजेसचं एक घटनापीठ त्या ठिकाणी गठीत केलेलं होतं. त्यावेळचे चीफ जस्टिस के सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेमध्ये हे घटनापीठ त्यावेळेस काम करत होतं. आणि या केसच्या निकालाचा जर रेशो आपण पाहिला तर 6 वर्सेस 5 6 वर्सेस 5 या अशा रेशिओनं याचं जजमेंट आलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की हा मुद्दा अतिशय कॉम्प्लिकेटेड असा स्वरूपाचा आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ते जे जस्टिसचं जे पॅनल होतं त्यांचं एकमत होत नव्हतं आणि 6 वर्सेस 5 या रेशिओनं हे जजमेंट आलेलं आहे. आणि या केसमध्ये जे आर्ग्युमेंट झाले त्याच्या शेवटी चर्चेअंती सुप्रीम कोर्टाने असे काही मतं मांडले, काही ऑब्झर्वेशन्स सुप्रीम कोर्टाने असे नोंदवले. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने फर्स्ट कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणि त्यासोबतच आलेलं आर्टिकल 31A 31B आणि 9th शेड्यूल याला व्हॅलिडिटी दिली. आणि या केसमध्ये जी 17th अमेंडमेंट जी चर्चेमध्ये होती, म्हणजे ज्याद्वारे जो पंजाब सरकारचा जो लँड रिफॉर्म ॲक्ट होता तो 9व्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आला 17व्या घटनादुरुस्तीने, तर हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी होता. तर सुप्रीम कोर्टाने जी 17th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होती त्यालासुद्धा मान्यता दिली. आणि त्याचप्रमाणे आर्टिकल 19(1)(f म्हणजेच राईट टू प्रॉपर्टी याचं जे उल्लंघन होत आहे, तर सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी असं मत नोंदवलं की जे जनहितासाठी किंवा जे लोकहितामध्ये हे जे काही लँड रिफॉर्म होत आहेत तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये काही हरकत घेणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्या पंजाबच्या लँड रिफॉर्म्स ॲक्टलासुद्धा त्यांनी काही हरकत घेतली नाही आणि तो ॲक्ट कायदेशीर आहे, संवैधानिक आहे असं म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे आर्टिकल 13चा जो या ठिकाणी उल्लेख होता की आर्टिकल 13 आर्टिकल 13चं या ठिकाणी जे आहे उल्लंघन होत आहे, कारण हा जो पंजाबचा लँड रिफॉर्म ॲक्ट आहे तर हा कुठेतरी आर्टिकल 13शी कॉन्ट्रारी आहे किंवा त्याच्या विरोधी आहे. परंतु सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की या ठिकाणी 13चं उल्लंघन होत नाही आहे. आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असंही मत मांडलं की आर्टिकल 13मध्ये जरी फक्त लॉचा उल्लेख केलेला आहे तरी लॉ आणि अमेंडमेंट हे एकच आहेत, ह्या वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. आणि जे शंकरी प्रसाद या केसमध्ये जे सुप्रीम कोर्टानं आधी जे निर्णय दिला होता की पार्लमेंटला हा अधिकार आहे की पार्लमेंट संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये अमेंडमेंट करू शकतं, परंतु या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने डॉक्ट्रिन ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हर रुलिंग याचा वापर करून शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये दिलेला जो निर्णय होता तो निर्णय फिरवला. आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की पार्लमेंट हे घटनेच्या कोणत्याही भागामध्ये त्याला अमेंडमेंट करता येईल, परंतु फंडामेंटल राईट्स म्हणजेच पार्ट 3मध्ये त्यांना अमेंडमेंट करता येणार नाही. फंडामेंटल राईट्स कांट बी कर्टेल्ड बाय द पार्लमेंट असं एक महत्त्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं मांडलं. आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आधीचं जजमेंट ओव्हररूल केलं त्याच्यामध्ये
त्यांनी प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हररुलिंग हे डॉक्ट्रिन वापरलं आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आधीच्या केसेसवर याचा इफेक्ट होणार नाही आणि प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हररुलिंग म्हणजे हे भविष्यात असणाऱ्या जे काही केसेस असतील त्याला हे जजमेंट लागू होईल. डॉक्ट्रिन ऑफ प्रॉस्पेक्टिव्ह ओव्हररुलिंग ही डॉक्ट्रिन आपण अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेतून आपण घेतलेली आहे आणि या डॉक्ट्रिनला एक्सप्लेन करताना जस्टिस सुब्बाराव यांनी असं सांगितलं, इट इम्प्लाइज द इफेक्ट ऑफ द लॉ टू बी लेट डाऊन विल बी ॲप्लिकेबल ऑन द फ्युचर डेट्स ओनली. पास्ट डिसिजन विल नॉट बी अफेक्टेड बाय दिस डिसिजन. आणि आधी झालेले जे काही केसेस असतील किंवा आधीचे जे काही डिसिजन्स आहेत याच्यावर या ओव्हररुलिंगचा काही इफेक्ट होणार नाही, हे या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. आणि 6/5 या रेशिओने ही केस जी आहे सुप्रीम कोर्टाने यामध्ये निकालात काढली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि या ठिकाणी एक महत्त्वाची बाब आणखी एक्सप्लेन करण्यासारखी अशी आहे की जे राज्य सरकार जे लँड रिफॉर्मचे कायदे बनवते ते 9व्या शेड्यूलमध्ये कसे जातात. कारण 9th शेड्यूलमध्ये टाकण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची गरज असते आणि राज्य सरकार हे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करू शकतं का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आपल्याला असं माहीत आहे की 9th शेड्यूलमध्ये एखादा लॉ एखादा ॲक्ट टाकण्यासाठी पार्लमेंटने अमेंडमेंटद्वारे त्याला जे आहे त्या 9th शेड्यूलमध्ये त्याला टाकलं पाहिजे. तर ज्यावेळेस एखादा राज्य एनी लॉ पास्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, या ठिकाणी आपण पंजाबचं जर उदाहरण घेतलं तर पंजाब सेक्युरिटी अँड लँड टेन्युअर ॲक्ट 1953 हा त्यावेळेस पास करण्यात आला होता. तर हा जो ॲक्ट आहे हा केंद्र सरकारमार्फत प्रेसिडेंटकडे पाठवला जातो आधी आणि प्रेसिडेंट तो एका काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांची जे काउन्सिल असते मिनिस्टरची त्यांच्याकडे पाठवतो आणि त्यांना असं वाटलं की ही केस 9th शेड्यूलमध्ये टाकण्यासारखी आहे आणि जर त्यांनी काउन्सिल ऑफ मिनिस्टरने जर तसा असेंट दिला तर त्यावेळेस तो लॉ आपल्याला 9th शेड्यूलमध्ये टाकता येईल अशी प्रोव्हिजन हे या संदर्भात आहे. आणि म्हणूनच जर आपण 9th शेड्यूलचा जर आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये बरेचसे असे ॲक्ट आहेत जे लँड रिफॉर्म संबंधीचे आहेत, जे 9th शेड्यूलमध्ये टाकण्यात आलेले आहेत. आणि सरकार हे ज्युडिशियल रिव्ह्यूपासून वाचवण्यासाठी त्या ॲक्ट्सना किंवा ज्युडिशियल स्क्रुटिनीपासून त्या ॲक्ट्सना वाचवण्यासाठी हे 9व्या शेड्यूलमध्ये टाकत असते. या ॲक्टिव्हिटीजमुळे आपल्याला असं म्हणता येईल की बऱ्याचदा या ॲक्टचा जो आहे मिसयूजसुद्धा झालेला आहे. याच्यामध्ये बरेचसे ॲक्ट हे असं मिसयूज करून त्याच्यामध्ये प्लेस करण्यात आलेले आहेत असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु नंतर 9th शेड्यूलला घेऊनसुद्धा काही बदल, केशवानंद भारती जी केस जी 1973मध्ये आली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहणारच आहोत. आणि मित्रांनो, या केसचं कन्क्लुजन करताना आपल्याला असं म्हणता येईल की ही केस जरी गोलकनाथ बंधू यांच्या विरोधात गेली असली तरीसुद्धा या केसमधून सुप्रीम कोर्टाने जे काही महत्त्वाचे निर्णय दिले आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणल्या आणि याचा कुठेतरी आपल्या भारतीय संविधानावर आणि एकंदरीतच भारतीय जनमानसावर याचा कुठेतरी एक चांगला प्रभाव झाल्याचं आपल्याला लक्षात येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पुढच्या भागात आपण लँड रिफॉर्म संबंधीच अतिशय महत्त्वाची असलेली आणि भारतीय संविधानाच्या इतिहासाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अशी केस म्हणजेच केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला 1973 हे आपण पुढच्या भागामध्ये विस्तृतपणे आपण पाहणार आहोत. तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.